तळोदा पुन्हा हादरला. 2 घरफोड्यांनी चोरट्याचं पोलिसांना थेट चॅलेंज. लाखोचा ऐवज लंपास. तळोदा शहरात चोरट्यांचा धुमाकूळ थांबायचं नाव घेत नाही. सकाळ उगवते आणि घरफोडीच्या घटना समोर येतात. अशी परिस्थिती निर्माण झाली. दिनांक 16 ऑगस्टच्या रात्री तळोद्यात पुन्हा 2 बंद घरांना चोरट्यांनी लक्ष्य करत पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले. हरकलाल नगर येथील संदीप बापूराव पाटील आणि फॉरेस्ट चेक नाक्यासमोरील कौशल्यनगर परिसरातील अरविंद विनायक सुतार यांच्या घरात घरफोडी झाल्याची घटना समोर आली. पहिली घरफोडी 6 तोळे सोने आणि रोख रक्कम गायब. संदीप पाटील हे अमळनेर येथे गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममधील कपाट फोडून चोरट्यांनी सुमारे 6 तोळे सोने, लहान मुलांचे दागिने, चांदीचे दागिने आणि तब्बल 1,20,000 रुपये रोख असा ऐवज लंपास केल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे घरासमोर वाढलेल्या झाडाझुडपांमुळे परिसरात अंधाराचे वातावरण होते. याच अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी डाव साधल्याचा संशय आहे. घरातील कपाटे आणि सामान चोरट्यांनी अक्षरशः अस्ताव्यस्त केले. दुसऱ्या घरात चोरट्यांचा धुडगूस. फॉरेस्ट चेक नाक्यासमोरील कौशल्यनगरमध्ये अरविंद सुतार यांच्या घरालाही चोरट्यांनी लक्ष्य केले. सुतार हे नाशिकला गेले असता चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केलाय. घरातून लॅपटॉप आणि कपाटातील 2 चांदीची नाणी लंपास करण्यात आली. हॉलमधील कपाट, घरातील इतर कपाटे आणि बेडरूममधील सामान चोरट्यांनी पूर्णपणे अस्ताव्यस्त केले. विशेष म्हणजे चोरटे मागील दरवाजातून पसार झाल्याचा अंदाज आहे. पावसामुळे चिखल झालेला असल्याने एका चोराची चप्पल चिखलात अडकली आणि ती जागेवरच सोडून चोरट्यांनी पळ काढल्याचे समोर आले. फॉरेन्सिक आणि डाग स्क्वॉड घटनास्थळी. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वॉड पथकाने पाहणी केली. मात्र पावसाची रिपरिप सुरू असल्याने घटनास्थळावरील पुरावे आणि चोरट्यांचा माग काढताना अडचणी निर्माण झाल्या. तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू. आता प्रश्न पोलिसांसमोर. एकीकडे तळोदा शहरात सातत्याने घरफोड्या आणि चोरीच्या घटना घडत आहेत, तर दुसरीकडे नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. बंद घरं हेरायची, अंधाराचा फायदा घ्यायचा, कुलूप तोडायची आणि ऐवज घेऊन पसार व्हायचं. चोरट्यांची ही पद्धत पोलिसांसाठी गंभीर इशारा ठरत आहे. आता तळोदा पोलिसांसमोर सर्वात मोठं आव्हान आहे ते म्हणजे या घरफोड्यांच्या मालिकेमागे नेमकं कोण आहे. चोरट्यांनी पोलिसांना अक्षरशः उघडं आव्हान दिलंय. पोलीस या आव्हानाला कसं उत्तर देतात, चोरट्याचा माग कधी लागतो आणि तळोद्यातील घरफोड्यांच्या मालिकेचा पर्दाफाश कधी होतो, याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय. तळोदा हादरलाय, नागरिक दहशतीत आहेत आणि आता पोलिसांच्या तपासाची खरी कसोटी आहे. मग आशापुरी न्यूजसाठी संपादक लाला चव्हाण यांचा रिपोर्ट.